ब्रह्मानंदात पितरम व्यक्तियोगी निजानंदम मूढसत्र कागदी. आता 11व्या प्रकरणामध्ये ब्रह्मानंद काय केला? ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् शेषतः ऐकामस्मरणार्थव्रतमित्वा आम्ही सांगितलं. ब्रह्मानंदाचं वर्णन करून आम्ही काय केलं सांगितलं बघा. नन्मे वासनानंदात ब्रह्मानंदात वेदरो. वासनानंदात म्हणजे नाही का, जे काय आपण सकाळी निजून उठल्यानंतर जो आनंद होता असतो त्याला वासनानंद असं म्हणत असा. या वासनानंदापेक्षाही सुद्धा उत्कृष्ट आनंद कोणता आहे? ब्रह्मानंद. त्याचं वर्णन कोणत्या ह्याच्यामध्ये केलं? एक वासनानंद, दुसरा कोणता? ब्रह्मानंद. म्हणून नंदे वासनानंदात ब्रह्मानंदात पितरम. बरं का, या वासनानंदावरून ब्रह्मानंद काय एक वेगळा आहे. व्यक्तियोगी न्यायलक्षमध्ये हे पाहू. नन्मे वासनानंदात वासनानंदाहून ब्रह्मानंदात पितरम. त्याहून श्रेष्ठ आनंद कोणता आहे? ब्रह्मानंद आहे ना. वासनानंद कोणता? उठल्यानंतर बरोबर जो थोड्या वेळेपर्यंत आनंद होतो त्याला कोणता आनंद म्हणायचा? आणि झोपेमधला ब्रह्म, पण तो अवृत ब्रह्मानंद आहे. आणि समाधीमधला अनावृत ब्रह्म. तेव्हा वासनानंदाहून त्याहून वेगळा असणारा असा जो ब्रह्मानंद व्यक्तियोगी निजानंद. त्या निजानंदाला योगी काय करते? जाणते. मूढशस्त्र कागदी. म्हटलं बरं आहे, मोठ्या माणसाला त्याच्यामध्ये लाग लागेल, गरिबाची लाग लागेल का तिथे? आहे की नाही? कोणी एखाद्या मोठ्याचं जेवण असलं तिथे आमंत्रित माणसं असतात. एखादा भिकारी असतो, तो भिकारी म्हणत असतो आमचा लाग लागेल का त्याच्यामध्ये? अरे पण आमंत्रण आहे का? म्हणलं आम्हाला आमंत्रणाची जरूरत नाही. भिकाऱ्याला कुठे आमंत्रणाची जरूरत असते का? पण आमचा लाग लागेल का? मग व्यक्तियोगी, योगी म्हणजे समर्थ पुरुष, साधिकारी पुरुष. तो ब्रह्मानंदाला काय करीत जाणे. वासनानंदावर अधिक असलेला हा ब्रह्मानंद, तो ब्रह्मानंद योगी लोक पुरुष जाणू शकतील. आमचा तिथे लाग लागेल काय? मूढशस्त्र का? मूढ म्हणजे अनधिकारी. मूढ शब्दाचा मूर्ख असा अर्थ नाही करायचा. अधिकारी आणि दोन प्रकार आहे. मलविक्षेप जर गेले असेल तर कोणता? आणि मलविक्षेप जर असेल तर म्हणलं त्याच्यामध्ये अनधिकाराचा लाग लागेल काय? असा प्रश्न बघा. आलं लक्षामध्ये पहिल्यांदा. कारण 11व्यामध्ये कोणता आनंद सांगितला? योगानंद. मला मान्य आहे, मला ब्रह्मानंद प्राप्त होतो. आता 12व्यामध्ये कोणता सांगायचा? आत्मानंद. त्याच्याकरता विवरण आहे. ते म्हणलं अधिकाऱ्याकरता तुम्ही योगानंद सांगितलं, मान्य आहे. पण आम्ही अनधिकारी आहो. आम्ही कोण आहो? मग आमचा काही त्याच्यात थोडा लाग लागते काय? असा प्रश्न. मूढशस्त्र का गती. मग त्याच्याकरता हे उत्तर बघा. बघा, शिष्यज्ञ पृष्ठ गुरु इथे मोडकर सिंहदाकार नास्ते इथे. म्हणलं बघा, शिष्याने हे पृष्ठा विचारला प्रश्न. बरं, कोणाला गुरती मोड असतात, विद्याधिकारा नसते. म्हणून मोड म्हणजे अनधिकारी मोड माणसाला योगामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकत. त्याच्या गुरुजी काय उत्तर देतात ते दुसऱ्या प्रश्नाला. धर्मवशादेश जायताम्रियतामपि पुनः पुनर्देह लक्ष्य किम न दाक्षिण्य. आता बघ, कारण धर्मवशात आपलं जे काही शरीर प्राप्त झालेलं आहे, कर्म अकर्म म्हणजे पाप पुण्याने रचित आहे.
केवळ पुण्याने रचित नाही आणि केवळ पापाने काय नाही. जेवढं म्हणून दुःख होते ते कोणाचं फल? पापाचं. आणि पुण्य म्हणून होत असते ते सुखाचं फल कोण आहे? मग शरीरामध्ये काय आहे? पापही आहे आणि पुन्हा काय? पुण्य दोन्ही आहे याच्यामध्ये. मात्र त्याने काय करायचं? धर्माधर्म वशा देश जायत अमृतम, त्या कर्माच्या योगाने आहे का नाही. मग पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा काय करायचं? मरायचं. बघा कर्मे जाई आहे का नाही. शेवटी आपल्याला शरीर प्राप्त झालं आहे, कोणाचं फल आहे? कर्माचं आहे. आणि ते कर्म भोगण्याकरता आपल्याला त्याच्या देहामध्ये काय करावं लागते? अतिपाप असेल का काही नाही भाऊ भावे, जो मृत्यू जन्माला आहे तो पशु पक्षी आक्रमिक होय. ऐसे होती तरुण लोष्ट, हे सगळे पाप पुण्याचे काय आहे? फळ आहे. त्याने एकच जन्म भोगायचा असते का अनेक जन्म? ते म्हणून धर्माधर्म वशा देश जायताम आणि म्रियताम. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पाळण्यामध्ये झोपायचं, पुन्हा पाळण्यातलं उचलायचं, तिष्टीवर नाही का शिडीवर निजवायचं, शिडीवरचं लाकडावर पुन्हा जातो. म्हणजे या दाराच्या का नादी कालापासून केव्हापासून आहे सांगता येत. आपण जीव केव्हापासून झालं सांगता येत नाही. मग आपण काय कर दिवस प्रदर्शा काय केली पाहिजे? तो जीव हे भाषा असे पाहिजे ती ज्ञानात भरी एकच. म्हणून म्हणायला लागले आहे का काय त्याच्या त्या कर्माप्रमाणे तो पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो मरो, पुन्हा पुनर्देह लक्ष एक एक योनी, असे किती लक्ष योनी घ्यावे लागते. त्याने असं उत्तर दिलं, आमच्या कृपेचा परिणाम काय? दक्षिण आम्ही त्याच्याकरता सौजन्य दाखवलं, त्याला काही फल आहे का? त्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे जन्मायचं, पुन्हा मरायचं, जन्मायचं, पुन्हा त्याचं फल त्यांनी बघा. आमच्या कृपेचा परिणाम काय? दुसरा श्लोक आहे, अस्तिव अनुजुकृत्वात् दाक्षिण्येन प्रयोजनम तरी ब्रूहि समूढा किम जिज्ञासु वा परान्मुखा. म्हणले महाराज तुमच्या कृपेचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अक्षिव अनुजुकृत्वात् तुमच्या अनुग्रहामुळे दाक्षिण्यामुळे प्रयोजन आहे. श्रीगुरूचा म्हणा किंवा कोणाचाही म्हणा, त्यांच्या आशीर्वादामुळे प्रयोजन होत असते. काय आशीर्वाद ही तपस्या. मग ते भारतीय युद्धामध्ये काय आहे, ह्याच्या युद्ध ज्यावेळेस सुरुवात होण्याच्या पूर्वी इकडे कौरव सेना, इकडे मग अर्जुन देवस्थानात देवाने सांगितलं असतं, म्हणलं जा त्यांना नमस्कार करून ये. कोणाला? द्रोणाचार्य, पुढे भीष्माचार्य, कृपाचार्य. मग अर्जुन जातो, नाही धर्मराज का अर्जुन जातो, हे धर्मराज. मग त्याला नमस्कार करतो. कोणाला? मग शतायुष्य भावा, किती? द्रोणाचार्य शतायुष्य भाव. मग ते विचारतात, म्हणजे महाराज शतायुष्य भाई, आता तो युद्ध चालला आहे किंवा नंबर दाखले काय 27 का? म्हणजे आम्ही जे बोललो ना ते खरं झाल्याशिवाय. ज्या अर्थी 27 भाव यावरून उत्तर आहे की जय कोणाला आहे? तुम्हाला. आशीर्वादही नाही का? म्हणून काय करत होय, तुमची दासीचा आशीर्वाद द्यावा. आशीर्वादाचं काय? मला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे ना. युद्धामध्ये जय कोणाला आहे? कारण त्यांचा आशीर्वाद फुकट जाऊ शकत. ते जाणतील त्याप्रमाणे ईश्वराप्रमाणे.
म्हणून तुमच्या आशीर्वादाला प्रयोजन आहे ते पहा. अनुचक्षुस्वात म्हणजे अनुग्रहामध्ये दाक्षिण्याने तुमच्या दाक्षिण्याने म्हणजे कृपेमुळे त्याला प्रयोजन असल्यामुळे मग गुरुजी म्हणतात ब्रह्मसमोडा किंवा जिज्ञासु वापरोन्मुखा म्हणून तरी ब्रह्मसमोडा. गुरुजी म्हणतात मग तो आमची इच्छा करतो तो शहाणा आहे का मूर्ख आहे हे बा. तरी भुई म्हणजे सांग मूढा किंवा जिज्ञासू वा परान्मुखा. मूढ आहे का जिज्ञासू आहे का तत्त्वज्ञानाची इच्छा करीत नाही काय. असे 3 विकल्प केले नाही केले. पहिला कोणता आहे मूढ आहे का. दुसरा कोणता आहे जिज्ञासू आहे का. आणि तिसरा कोणता आहे परान्मुखा. मूढा म्हणजे बघा विषय पामा लावून टाकायचा आहे. ते परमार्थाच्या बाबतीत व्यवहारात शहाणे असले तरी परमार्थाच्या बाबतीत काय मूर्ख आहे का म्हणायचं नाही बरं कोणाला. व्यवहारामध्ये शहाणे आहे ते. कशामध्ये सगळ्या आयुष्याचा वेच कशात करतात संसार करा. ज्याच्याकरता नरदेह प्राप्त झाला ते सोडून द्यायचं आणि भलतंच काय नाही का. ज्ञानेश्वरीचा पाठ सोडून द्यायचा आणि तमाशालाच जायचं. शहाणा म्हणावा का मूर्ख त्याला काय म्हणतात मूढ म्हणायचं. माझं मूढा किंवा जिज्ञासु वा परान्मुखा. तर मला गेलं की विचारसागरामध्ये 4 प्रकार पडलेले. त्याच्यामध्ये पामर जिज्ञासू नाही पामर विषय जिज्ञासू आणि शेवटचं मुक्त. ते पामर वगैरे या ना विषय हेच काय नाही त्याचे. मग कोण अधिकारी आहे नाही कोण जिज्ञासू आहे त्याचा काय विचारसागरात प्रत्येक ग्रंथामध्ये आहे. तुमच्या गीतेमध्ये अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानेचे भरतर्षव आहे का. अर्थ बघतो पुढे अर्थो जिज्ञासू अर्थार्थी. त्याचा अधिकारी कोण त्याचे अधिकारी. आपण नाही का व्यवहारामध्ये सांगतोय कोणाची भाषा आहे जिज्ञासूची भाषा आहे का. आपण नाही का कीर्तन केलं अवघेची त्रैलोक्य हरणे जगन्नाथ. मग कोणाची भाषा आहे मुक्ताची भाषा आहे कोणाची हे काय तुमच्या काय पामराची भाषा आहे का. किम मूढा किंवा जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे जो जन्म मरणाला कंटाळलेला आहे आणि त्याच्यातून मुक्त होण्याची इच्छा करतो त्याला काय म्हणायचं जिज्ञासू. जो जन्माला मरणाला कंटाळलाच नाही बरं का पुन्हा पुन्हा शिक्षा बघतो ते पुन्हा जेलमध्ये जातो पुन्हा चोरी करतो पुन्हा कुठे जातो. अरे पण जेलमधून सुटलं पाहिजे वा म्हणायला लागले. जेल तर आमची ससुराल आहे. कोट घ्या खालचा कोटगा आहे का नाही. मग तो इथे घ्यायचा का. मग कोण घ्यायचा जिज्ञासूमध्ये जो जन्ममृत्यूतून सुटण्याची इच्छा करतो त्याला काय म्हणायचं जिज्ञासू. परान्मुखा म्हणजे त्याला काही माहिती नाही का काही माहिती नाही. परान्मुखा म्हणजे त्याला आता तुम्ही बरे आहे आनंदीला तुम्हाला माहिती आहे वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकरी शिक्षण संस्था काळजी वाहते अमका वगैरे तुम्हाला ज्ञान तुझे आहे. आणि एखादा पोरगा इथं आला म्हणजे चलवेदार आहे कसं काय बाबा म्हणला एका बुवाचं कीर्तन ऐकलं वारकरी शिक्षण संस्था आहे सगळी व्यवस्था लावते म्हणून म्हणलं काही राखताच इकडे आलो दप्तरीसुद्धा आणलं. आतापर्यंत काय होता परान्मुख होता आणि आता काय झालं जिज्ञासूच्या पूर्वीची अवस्था कोणती आहे काय. मग त्याला परान्मुखा म्हणजे काही माहिती आणि पुढे कीर्तनकारा म्हणून काय झाली म्हणलं मग साधाणी घालू नाही तर
कशाची इच्छा करताना काय जे निघालं सरळ तर म्हटलं आळंदीच घातली. बऱ्याचशा पोराचा इतिहास आहे म्हणून सांगितलं. परांमुख पुढे उपास्तिम कर्म यात ब्रूयात विमुखाय यथोचितम मंद प्रज्ञांतो जिज्ञासु आत्मानंदेन बोधय. आता हे आत्मानंदाचं प्रकरण असल्यामुळे उपास्तिम कर्म वाद ब्रूयात विमुखाय यथोचिता. जो जिज्ञासू नाही, कोणही विषय पामर आहे, परांमुख आहे, मग त्याला ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे काय करायचं, काय करण्याचं फुकट जात असतं सगळं. म्हणून कर्माचा अधिकारी कर्म, उपासनेचा अधिकारी ज्ञानाचा अधिकारी असेल. एखादा कल्पना करा, कोणी जाऊन म्हणा ज्ञानेश्वरी काय करा समजावून सांगा. मग एखादा माणूस म्हणतो समजावून सांगण्याच्या पूर्वी पाठ करून या की तुम्ही ज्ञानेश्वरी. तो म्हणतो पाठ करूनच आलेला इथे, समजावून घ्यायचे. काय करून आलेला? आता काय करून घ्यायचे? काय करे. त्याप्रमाणे कर्माचा अधिकारी असेल, पाठ करणाऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं असतं का पुन्हा पाठ करा म्हणून? मग काय सांगावं लागते सगळं जाणून घ्या, समजावून घ्या. त्याप्रमाणे कर्माचा अधिकारी कर्म, उपासनेचा अधिकारी उपासना आहे. मंद प्रज्ञांतो जिज्ञासी. जिज्ञासा मंद प्रज्ञा म्हणजे मंदाधिकारी, जिज्ञासू पण जिज्ञासू आहे. काय जरी आणखी बरं का बुद्धी तीव्र नसल्यामुळे ग्राह्य करू शकत नाही, तरी पण जाणून घेण्याची काय असा जो मंद प्रज्ञा, मग त्याला काय करायचं? जिज्ञा आत्मानंदेन बोध आहे. जिज्ञास पुरुषाला कर्म उपासना सांगायची की आत्मानंदाचं ज्ञान करून द्यायचं नाही का. ते टिळक वगैरे शिकायचे ना, त्यांना पण शिकवणारा मास्तरच असा. तर पुन्हा पुन्हा सांगायचं. टिळक म्हणायचे पुढचं सांगा, पुढचं सांगा. उत्तम अधिकारी कोणत्या एकदा सांगितलं की करायचे, एकदा सांगितलं की. काही अधिकारी असे असतात बरं का, 50 वेळा जरी सांगितलं तरी सुद्धा काय नाही, पालथे घागरीवर दे पाणी. ते मारुतीबाची गोष्ट सांगतात. कोणतरी विद्यार्थी होता ज्ञानेश्वरीमध्ये करो किंबहुना असा शब्द येतो. किंबहुना म्हणजे फार काय सांगा. मग त्याला विचारायचे बाबा किंबहुना म्हणजे काय? अरे फार काय सांगा. किती वेळा सांगायचे? 15 वेळा. पण 16व्या वेळेला सुद्धा विचार. म्हणलं फार काय सांगा. मग ते मला म्हणायचे बाबा कशाला आमचा वेळ खाल्ला, पालथीवा घागरीवर काय आहे. ते 50 वेळा सांगितलं तरी पुन्हा विचारायला किंबहुना म्हणजे काय. पण असा जरी विद्यार्थी होता तरी सुद्धा जो काय केला, कीर्तनकार केला. आणि त्याने कीर्तनाचं काय लिहिलं, हे वारकरी शिक्षण संस्थेचा काय विशेष आहे. तो कसा आहे का असे ना, ऐकाने एखादा पोराला विचारलं का रे तो इतकं सुंदर कीर्तन करतो. म्हटलं बाबा काय सांगावं, त्याच्या काही वाणी सरस्वती आहे का? मग तो सांगत असतो. म्हटलं कुठं तो साधन केलं, कोणाजवळ शिकला, काय जगा. म्हटलं तो काही नाही, 1.5 वर्ष आळंदी होतो. किती वर्ष असं. ज्या मातीला पाय लागला ते माती रज करून घेऊन काय होते. आळंदीमध्ये ज्ञानाची भरायची भूमी आहे नाही, समाधी असं. इथं ज्ञानाची इच्छा सांगावी लागते का? होतच असते. असं क्षेत्र महिमा म्हणतात. होता महिमा. विषयांतर नको आपल्याला. त्याला आत्मानंदाने बोध आहे. कोणाचा बोध करायचा? उत्कृष्ट अधिकारी असेल त्याला आत्मानंदाचा काय करायचा? बोधयामास मैत्री. बरं का. यज्ञवल को नज प्रिया नवारे पत्युतरते पती प्रिया तीरण. बौद्धबाय हे कोणा सांगितलेलं आहे. त्याचं म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी होते.
याज्ञवल्क्य ऋषीला 2 बाया होत्या, एक मैत्री आणि एक काय तर नाव आहे गार्गी. कात्यायनी गार्गी शिष्य होती त्याची. त्याच्यामध्ये जी मैत्री होती तिला उपदेश करता. कात्यायी होती ते गुरुरक्षणामध्ये खुश असायची. तिला आपलं काही कथेला चालतं का, ते म्हणलं आमचं तांदूळ निघाले आहे. 2 प्रकार असतात, किती सांगायचं जा काही. आणि एखादी बाई असते ती मुलाला सुद्धा टाकून द्यायचं आणि कुठं जाते. 2 प्रकार. म्हणून तिला योग्य अधिकारी असल्यामुळे याज्ञवल्क्य ऋषीनं आपल्या आणि मैत्रिणीला काय केलं, बोधया मास मैत्री याज्ञवल्क्य निजप्रिया. याज्ञवल्क्य ऋषीने निजप्रिया म्हणजे आवडती, निजप्रिया म्हणजे अर्थ काय, मग त्याच्यातही सुद्धा प्रकार असते का, तर आवडती. आणि ध्रुव कोणाचा मुलगा होता, नावडतीचा. आणि एकाचं नाव येत नाही मला, पण तो आवडतीचा होता कोणाचा. अरे आवडती काय असे ढकलून कोण दिलं होतं. म्हटलं राजाच्या मांडीवर बसणारा योग्य कोण आहे, माझा मुलगा. तुझा अधिकार नाही. तो कुठे बसला होता, मग ढकलून दिलं. ते काही लोक सांगतात लात मारून पाडलं, पण हे इतकं सांगायचं ना, लात मारून पाडलं. काय सांगायचं, ढकलून दिलं. मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. हे काय याच्यावरती पुढे तो किती झाला सगळा याच्यावरती पाय ठेवून कुठे गेला, एकटा गेला कोण नगरी घेऊन गेला. असं सुंदर व्याख्यान आहे कोणतं त्याचा मंत्र कोणा दिला होता नारदाने, ओम नमो भगवते. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी टीका दिली आहे, सुंदर अभंग आहे. म्हणून नवारे पत्युअर्थे प्रियामध्ये आपलं जे प्रेम असतं ते दुसऱ्याकरता नसून कोणाकरता असतं. आत्मनस्तु काम आहे. आपल्याला प्रेम असतं म्हणून प्रेम करत असतं. आपल्याविषयी त्याचं काय पाहिजे, काय प्रेम नसेल तर. म्हणून प्रेमाचा सागर कोण आहे, यम आत्मा. परप्रेम आत्मनव्हे. सर्वामध्ये प्रेमाचा विषय कोण आहे, आत्मा आहे. एखादा मनुष्य म्हणतो ना, पैसा जाऊ द्या किती गेला तरी चालेल, पण मला काय करा, यावरून जीव काय आहे नाही का. एका माणसाने किडनी फेल झाली, किती कंपनीचा मालक होता, 4 कोटी रुपये खर्च केले. किती एका किडनीचा. एखादा म्हणून मारू द्या, जाऊ दे. पैशाला किंमत आहे का आरोग्याला किंमत आहे. म्हणून आत्मनस्तु काम आहे. आलेला अधिक विषय, पुढचा विषय सुंदर प्रकरण आहे. आत्माच आनंद स्वरूप आहे. विचारसागरामध्ये सॅम्पल आहे फक्त. याच्याकरता जवळजवळ 80-85 श्लोक काय केलेले याचा विचार